माणसाच्या तोंडालाही मुंगसा लावलं होतं ज्या दिवशी नांगर धरणाऱ्याच्या हातात लेखिनी येऊ नये याची काळजी घेतल्या गेली. वस्त्रा धरणाऱ्याच्या हातात वस्त्रात राहिला पाहिजे. पेन उचललं की धर्म बुडायला लागला आणि म्हणून आमच्या वारकऱ्यांनी बंड केलं. वारकऱ्यांनी ठरवलं अरे उपजता माणूस हा स्वतंत्र असतो आणि त्या माणसाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळालेच पाहिजेत हे नामदेव महाराजांच्या लक्षात आलं आणि म्हणून नामदेव महाराजांनी ठरवलं मला लोकाला शिकवायचं शहाणं करायचंय. नामदेव महाराजांची जात आहे शिंप्याची. पुन्हा जातीवर मी जोर देतोय कारण का शिंप्याचा धंदा कोणता आहे? शिवायचा. म्हणजे धड असलेला कपडा फाडायचा आणि फाडून पुन्हा जोडायचा. मग नामदेव महाराज त्याच लक्षात आलं अरे मी धड कपडा फाडू शकतो फाडून जोडू शकतो जोडलेल्या कपड्याचा सदरा करू शकतो आणि समाजाची इज्जत राखू शकतो तर मी गटागटात विखुरलेला समाज एकासाठी का जोडू शकणार नाही हे नामदेव महाराजांच्या लक्षात आलं आणि समाज जोडण्याची भूमिका संत नामदेवाने घेतली. त्याच्यासाठी त्यांनी 18 पगड लोकांना सोबत घेतलं. येशीच्या बाहेर राहणारा चोका महान आणि येशीच्या आत राहणारा सावता मारी गोरा कुंभार नरहारी सोनार सज्जन कसाई. सज्जन कोण? जगातले एक आश्चर्य आहे तो कसाई आहे आणि सज्जन आहे. सज्जन कसाई सज्जन असतो का? कसाई सज्जन नसतो पण ज्या वेळेला कसाई वारकरी होतो त्यावेळेला तो सज्जन असतो. हे आमच्या संतांनी दाखवून दिलं. सज्जन कसाई या सगळ्या जातीच्या लोकांना एकत्रित आणलं आणि सगळ्याच्या पुढे एकच प्रश्न विचारला. गुलामगिरी हे माणसासाठी अत्यंत लांछनास्पद बाब असते आणि आपण सगळेजण मिळून या गुलामगिरीच्या विरोधात आपण बंड करू. वारकऱ्याचं आंदोलन म्हणजे क्रांतीचं बंड आहे. कीर्तन त्याचं माध्यम आहे आणि समाजमुक्ती हे त्याचं अंतिम ध्येय आणि उद्देश आहे. आणि म्हणून संत नामदेवांनी या 12 बलुतेदार लोकांना सोबत घेतलं आणि ठरवलं तुम्ही बारीक गोष्ट लक्षात ठेवा. टीव्ही कोणाच्या पैशावर चालतो? टीव्हीचा चॅनल कोणाच्या पैशावर चालताय? जरा मोठ्यानं बोला. तुमच्या शाबास. कार्यक्रम कुणाच्या मनावर लागतो? पैसे आमच्या मनावर, कार्यक्रम त्यांच्या मनावर. वर्तमानपत्र कुणाच्या पैशावर चालताय? आपल्या. बातमी कुणाच्या मनावर? त्यांच्या. तुम्हाला 10 वर्षाखालची गोष्ट सांगतोय. आपल्या देशातली एक नटी परदेशात गेली, दारू पिली. नटी दारू पिली, दारू पिऊन आंघोळ करणारा टबात बुडून मेली. नाव काय हो? शाबास, अभिनंदन तुमचं. वा, छान. वा 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 वा. अरे वा. असं माणसाला बोलायला संधी द्यावं लागते ना. या माणसाला वेळीत असे पहिले कीर्तन मिळाले असते तर हे माणूस कलेक्टर झाला असतं. मी खात्रीने सांगतो. ऐकलं का? अरे एवढी मोठी ताकद आहे माणसात, आहे का नाही? पण काय करावं? आमची बुद्धिमत्ता मारल्या गेली की नाही? श्रीदेवी पाण्यात बुडून मेली आणि त्या दिवशीची सगळ्या चॅनलवरची बातमी होती. आजची ताजी खबर, भारत हा एका फार मोठ्या अभिनेत्रीला मुकलाय. बातमी. आणि त्याच्या टीव्हीच्या खाली एक बघा, खालच्या बाजूला एक पट्टी 2 बोटाची होती अशी सरकत आहे. वाचीचे तर पट्टी पलीकडे निघून जात आहे. त्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यात कर्जाला कंटाळून 36 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या आणि ती बातमी खालच्या पट्टीत दाखवल्या गेली होती 2 बोटाच्या. आणि वरची मोठी बातमी कोणती होती? यावेळची सर्वात मोठी बातमी, ताजी खबर, आत्ताच्या न्यूज नुसार हातात आली सर्वात मोठी बातमी, ती सर्वात मोठी. आणि बळीराजा मरतोय ती सर्वात छोटी. आणि म्हणून देश कुणाचा? आपण म्हणतो ना देश कुणाचा? आमचा. खरंच
देश आमच्या नावानं चालतोय, पण देशाचा मालक या देशातला बळीराजा नाही, कष्टकरी नाही. देश हा अंबानी आणि अदानीच्या सल्ल्यानं चालतोय आणि या देशात बळीराजा हा मुक्त आणि गुलाम म्हणून जगतो आहे. आणि म्हणून आम्ही वारकऱ्यांनी स्वातंत्र्याची तिसरी लढाई लढायचं ठरवलेलं आहे. आम्ही आमच्या स्वातंत्र्याची लढाई लढू. नामदेव महाराजांना बघितलं, आपल्या इथे वेद आहेत, शास्त्र आहेत, पुराण आहेत ना दादा? शाबास, वाह, छान. त्यांची भाषा कोणती आहे? संस्कृत. वाह. आपली कोणती आहे? मराठी. लय लोक कोणती भाषा बोलतात दादा? मराठी. मग पुस्तकाची भाषा कोणती असाव? खेळ आहे, लय खेळ आहे का नाही? माणसाला येते ती भाषा पुस्तकात नव्हती, आणि पुस्तकात होती ती भाषा माणसाला येत नव्हती. मग नामदेव महाराज म्हणजे लोकायला शान करायचं असल्यावर हे टीव्ही जर आपली बातमी द्यायची नसेल, आपल्याला थांबता येणार नाही. आपल्या स्वतःचं न्यूज चॅनल काढावं लागेल. त्यावेळेला चॅनल आमचंच असेल, वार्ताहर आमचाच असेल, ऐकणारे आमचेच असतील. नामदेव महाराजांच्या डोक्यात संकल्पना आली आणि नामदेव महाराज म्हणाले, अरे इथले सगळे जे ग्रंथ आहेत त्यांनी आमची भूमिका नाकारलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आमचं स्वतःचं चॅनल काढणार आहे. म्हणून नामदेव महाराज आपल्या सगळ्या संताला घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात गेले. भगवान पांडुरंगाच्या पायावरती हात ठेवला आणि ते म्हणाले, भगवान. छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि म्हणाले, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. भगतसिंग म्हणाले, इन्कलाब. शाबास. नेताजी म्हणाले, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. नामदेव महाराज म्हणाले, पांडुरंगा, मी तुझ्या गाभाऱ्यात आज आलोय, ते या सगळ्या समाजाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळावेत आणि गुलामगिरी मधून यांची मुक्तता व्हावी, याच्यासाठी तुझ्या मंदिरात आलोय. मी शपथ घेतोय की या समाजाला मुक्त करणे ही माझी जबाबदारी आहे, पण त्याच्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, तुझ्या प्रेरणेची गरज आहे. हे भगवान पांडुरंगाला नामदेव महाराजांनी साकडं घातलं. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे केशव राजा